फार्म अमेंडमेंट, यांनी अमेंडमेंट करायला लावलं ते असा. याचं नाव आहे जो मॅक्सवेल, जो अमेरिकेत लढला. त्यांनी सांगितलं देशाला स्वातंत्र्य आलं, याला शेतकऱ्याला पण स्वातंत्र्य आहे. तो शेतकरी जसा तसा नाही, अगोदर जसा तसा. तिथला शेतकरी नेता आमदार हा बोलतोय तो पा चिडून बोलतोय. इथला कधी आमदार खासदार शेतकऱ्यासाठी चिडलेला पाहिला नाही. त्यांनी तिथलं स्टेट हलवून टाकलं, असेंब्ली हलवून टाकली, कायदे करायला. हा मोठा विषय असू द्या. आज स्वातंत्र्य मिळून 67 वर्ष झाले. कल्पना करा. स्वातंत्र्य अजूनही तुम्ही खेड्यात जाऊन पहा. 15 ऑगस्टला 26 जानेवारी रस्त्याच्या बाजूला काम करायचं मजुराला विचार, तो काम का करतो बा? काम हे माझं रोजच काम आहे. अरे आज 15 ऑगस्टला स्वातंत्र्य झालं, कशाचं स्वातंत्र्य? अरे मिळालं, कोणाला मिळालं? तो प्रश्न शेतकरी हा प्रश्न विचार. गावात झेंडाबंद मध्ये 26 आणि 15 ऑगस्ट शेतकऱ्यांची गर्दी नाही ना, पोरांची गर्दी शाळेतल्या आणि त्याच्या पालकाची. पोराचे काही कार्यक्रम राहत आहेत, आपला घरचा नटू कसा काय करतो बस शेतकरी पाहण्याकरता. शेतकरी पण येतो. शेतकऱ्याला आनंद झाला नाही याचा स्वातंत्र्याचा. आनंद कोणाला झाला उत्तर सांगता येईल? राज्यकर्त्याला. इंग्रज गेले, याला शासन भेटलं, फॅसिलिटी भेटल्या, कार भेटली, लाल दिव्याची, मोठा कापूस भेटले. मुंबई दिल्लीला राहायला मिळालं. त्यांचे मुलं बाळ सुखी राहतात. 7 पिढ्या राहील एवढी संपत्ती करणे यांना आनंद झाला. थोडाफार त्याच्या कार्यकर्ता एवढं मोठं भेटले काय की यांना वाटलं. शेतकऱ्याला पण भेटलं. एखादा म्हणे का मी शेतकऱ्यासाठी केलं सरकारनं. शेतकऱ्यासाठी केलं, त्याने आत्महत्या कशी केली मला सांगा. मंजूर आहे केलं शेतकऱ्यासाठी. आकडेवारी आहे खूप केलं शेतकऱ्याने. शेतकऱ्यासाठी केलं, आत्महत्या कसं करतो. पुन्हा पुन्हा होऊनच राहणार. मनमोहन सिंग आले तर ज्यात आत्महत्या आहे पंतप्रधान असताना, त्याला मी निवेदन दिलं. मी स्वतः निवेदन दिलंय. मी 6 महिने बसून आत्महत्या होणार नाही याचा रिसर्च केला. ते दिलं मनमोहन सिंगला. असं पॅकेज जाहीर झालं, मिळूनही राहिलं का नाही मिळत मला माहित नाही, पण त्याचा फायदा काहीच नाही. आत्महत्या सुरू नाही. सुरू आहे. याचा अर्थ काय? तर शेतकऱ्यासाठी कायदा बदलला नाही. इंग्रज गेले, देशाला स्वातंत्र्य म्हणतात, पण त्या शेतकऱ्याला स्वातंत्र्य नाही. स्त्रीला स्वातंत्र्य नाही. आता मिळायला लागलं कुठून तरी. आता राजी झाले त्याचे काही लोक 50% द्या म्हणून. त्याचं समजत नव्हतं. म्हणजे हा जो वर्ग आहे दलित वर्ग थोडा, बाकीचे दलित आहे. इथली स्त्री दलित, शेतकरी दलित, शेतमजूर दलित, त्याला पण न्याय झाला. कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाने जातीवार फॅसिलिटी देऊन दिल्या, पण नवीन जात तयार झाले नाही शेतकऱ्याची. त्याला न्याय काय? नाहीच नाही. आता तुमच्या समोर एक प्रश्न येईल. तुम्ही म्हणा